2024 मध्ये सुरुवातीलाच होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यांची जय्यत तयारी आता सगळ्याच पक्षाकडून चालू सुद्धा आहे. कोण कुठला उमेदवार कुठे असेल याची सुद्धा गणित आणि सूत्र आता जुळवली सुद्धा जातात. परंतु याच्यामध्येच बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये असणारं अस्तित्व आणि त्यांच्या पक्षाला लावण्यात येणारं गालबोट. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाची अर्थात जी एकच शिवसेना बाळासाहेबांची होती, बाळासाहेबांच्या जाण्यानंतर या शिवसेना गटाची किंवा ठाकरे गटाची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांच्यावरती आली होती. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चांगलीच शिवसेना आपल्या विचारांनी सांभाळली सुद्धा आणि शिवसेनेला पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू सुद्धा होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सपोर्ट करत आणि इतर पक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री सुद्धा केलं. कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमार्फत किंवा महाविकास आघाडीमार्फत इथल्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राला चांगली त्यांच्या विचारांनुसार मदत सुद्धा केली. दरवेळेला मीडिया समोर येऊन किंवा जास्तीत जास्त वेळ लोकांना मार्गदर्शन करणे, लोकांनी स्वतःची जबाबदारी कशी घ्यावी किंवा खबरदारी कशी घ्यावी याच्यासाठी सुद्धा अगदी कुटुंब प्रमुख म्हणून या नात्याने किंवा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी प्रत्येक कुटुंबाची काळजी कशी घेतली जाईल किंवा स्वतःच्या आरोग्यावरती कोणताही कोरोनाचा विषाणूचा कोणताही परिणाम होणार नाही याच्यासाठी त्यांनी नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलं आणि याच कामाची पावती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाली सुद्धा होती. पण काही दिवसानंतर हीच शिवसेना दोन गटामध्ये फुटली. एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट असं झाला. त्याच्यानंतर शिवसेना संपवण्याचं किंवा ठाकरे गट संपवण्याचं काम भाजपा आणि शिवसेनामधून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचं सुरू झालं. गुवाहाटीला जाऊन कितीतरी आमदार त्यांच्या सोबत आहेत याचा त्यांनी दावा सुद्धा केला आणि पुन्हा एकदा भाजपा बरोबर सत्तेत येण्यासाठी किंवा भाजपाला सत्तेत घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी डाव सुद्धा आखला. ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही झाल्याच्या नंतर ठाकरे गटाची अवस्था किंवा ठाकरे गट हा डॅमेज सुद्धा झाला होता. परंतु शिंदे गटाने पुन्हा एकदा भरारी घेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जागा उडवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची गेल्याच्या नंतर भाजपाच्या मदतीने शिंदे गटाने नवीन जोरदार शक्ती प्रदर्शन करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद घेतलं सुद्धा. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा आता भाजपाने राष्ट्रवादी फोडली की राष्ट्रवादी मधलेच अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळाले. हा विषय जरी वेगळा जरी असेल तरी सुद्धा शिवसेना फुटल्याच्या नंतर काही दिवसामध्येच लगेच राष्ट्रवादी सुद्धा फुटली. म्हणजेच हा मोठा डाव सुद्धा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांचं असणारं अस्तित्व दरारा आणि महाराष्ट्राबाहेर पण शिवसेनेची असणारी ताकद ही आतापर्यंत इथल्या जनतेला आपण नव्याने सांगायची गरज सुद्धा नाही. परंतु ही शिवसेना डॅमेज करण्याचं काम शिंदे गट आणि भाजपाने केलं सुद्धा. त्याच्यानंतर काही दिवसामध्येच राष्ट्रवादी सुद्धा वेगळी झाली आणि राष्ट्रवादीने सुद्धा बाहेर निघून किंवा राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याच्या नंतर राष्ट्रवादी समोर सुद्धा नवीन आव्हान तयार झालं. परंतु याच्यामध्येच हे सगळं झाल्याच्या नंतर शिवसेनेचे दोन गट झाल्याच्या नंतर 16 आमदारांची शिंदे गटाच्या अपात्रतेची कारवाई अजूनही कोर्टात चालू असल्याने ठाकरे गटाकडे धनुष्यबाण नाही. ठाकरे गटाचा धनुष्यबाण किंवा मेन जी शिवसेना होती तिचा धनुष्यबाण हा शिंदे गटाकडे गेला. शिंदे गटाकडे गेल्याच्या नंतर नवीन मशालीच्या जोरावरती शिवसेनेने आता काही निवडणुका सुद्धा लढवल्या. परंतु येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची जय्यत तयारी शिवसेनेकडून चालू सुद्धा आहे. शिवसेना संपली असं म्हणत काही लोकांनी स्टेटस सुद्धा ठेवले होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना तारले सुद्धा आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या मुंबईमधल्या आणि मुंबई महानगरपालिकेवरती त्यांचं वर्चस्व असणं हे सुद्धा मराठी माणसाला किंवा मराठी माणसासाठी ही चांगली गोष्ट सुद्धा आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आता रणनीती आखत इतर घटक पक्ष, पक्ष, विपक्ष किंवा जे या भाजपाला हरू पाहतात आहे किंवा ज्यांना भाजप नकोय अशांबरोबर शिवसेनेने जाण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. इंडिया आघाडी असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे यांच्यामध्ये जाऊन किंवा यांच्याबरोबर जो काही फॉर्म्युला असेल, जे काही नियम रूल्स असतील त्याच्यानुसार यांच्या इंडिया आघाडीच्या बैठकी सुद्धा झाल्या, महाविकास आघाडीच्या बैठकी सुद्धा चालू आहेत. याच्यामध्ये शिवसेनेला नक्कीच पाठबळ मिळेल किंवा आतापर्यंत शिवसेना जी काय उभी राहिली होती ती हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी किंवा यांच्या ज्ञानाच्या जोरावरती सुद्धा. परंतु राजकारण हे काही असंच असतं, बंडखोर नेते इथे तयार सुद्धा होत असतात आणि याच बंडखोर नेत्यांमुळे नवीन राजकारणाची दिशा सुद्धा ठरते. परंतु शिवसेनेला मिळालेला मागच्या वर्षी किंवा एकनाथ शिंदेंनी दिलेला हा झटका सुद्धा होता. परंतु हा झटका भाजपाला बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी दिला होता. परंतु त्याच्यानंतर आत्ता सांगायचं जर का म्हटलं तर शिवसेनेला नक्कीच सहानुभूती मिळेल. कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेली कामगिरी आणि आता जी काही शिवसेना आहे किंवा अर्धी शिवसेना शिंदे गटात, अर्धी शिवसेना ठाकरे गटात. परंतु इतर पक्ष किंवा आघाडी तयार होऊन जर का शिवसेनेने ही जर का निवडणूक जर का लढलीच आणि ते लढतील सुद्धा, परंतु याच्यामध्ये वंचितची मतं किंवा वंचित बहुजन आघाडी सुद्धा मिळणं गरजेचं आहे. नाहीतर दलितांची मतं किंवा बौद्ध लोकांची मतं ही वंचितची मतं ही शिवसेनेकडे वळणार नाहीत. याचा फायदा हा भाजपालाच होईल. शिवसेना पुन्हा सत्तेत येईल का याचं उत्तर जर का द्यायचं म्हटलं तर शिवसेनेला नवीन बळ सुद्धा मिळेल, शिवसेनेला नवीन सहानुभूती सुद्धा मिळेल. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय आणि एक गोरगरिबांसाठी झटणारा नेता सुद्धा आहे. त्याच्यामुळे शिवसेना ही आपण पहिल्यापासून एक काही घोषवाक्य सुद्धा असतात का शिवसेना ही कट्टर आहे किंवा मतदानाच्या वेळेला शिवसेना ही फुटत नाही, परंतु मागे फुटली. परंतु आता ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला यांच्यामध्ये जर का बघायचं म्हटलं तर ठाकरे गटाचं वर्चस्व सुद्धा निर्माण होईलच. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सहजासहजी मागे हटणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या ठाकरे गटाच्या मशालीवरती जरी त्यांनी निवडणूक लढवण्याचं जरी ठरवलं तरी त्यांना बळ मिळेल, सहानुभूती लोकांची असेल. शिवसेना काही लोकांकडून फुटली, परंतु जे कट्टर शिवसैनिक आहेत ते ठाकरे गटाच्या पक्षामध्ये आहेत सुद्धा. त्याच्यामुळे शिवसेनेला पुन्हा सत्तेत येण्याचे मार्ग हे जास्तीत जास्त असतील. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यांच्यामध्ये वंचित किंवा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर जाण्याचे किंवा ते या आघाडीमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त वाटतात आहे. जर हे चान्सेस किंवा जर बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर जर का इंडिया आघाडीमध्ये जर का गेले तर वंचितच्या मतांचं हे विभाजन होणार नाही आणि हे विभाजन जर का नाही झालं तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला ही मतं मिळू शकतात. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी 40 लाखापेक्षा अधिक मतदान मागच्या वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला घेतलं होतं. हेच जर मतदान जर का फुटलं आणि जर का हे मतदान जर का भाजपाला जर का जाऊ देऊ पाहत जर का असतील तर येथे इंडिया आघाडी चूक सुद्धा करते. इंडिया आघाडी नव्याने तयार झाल्याच्या नंतर काही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या काही फॉर्म्युल्यामुळे हा वंचित
बहुजन आघाडी पक्ष अजून इंडिया आघाडीमध्ये सामील झाला नाही. इंडिया आघाडीमध्ये जर का वंचित सामील जर का झाला, तर ठाकरे गटाला सुद्धा याचा फायदा होणार आहे, हे सुद्धा निश्चित. शिवसेनेची, बाळासाहेबांची जी काही शिवसेना होती, ती धनुष्यबाण जरी शिंदे गटाकडे जरी असलं, तरी मशाली चिन्हावरती किंवा बाळासाहेबांच्या नावावरती आणि बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला लोकं मदत करतीलच आणि शिवसेना सत्तेत येईल, अशी आशा सुद्धा बाळगतो. धन्यवाद.